नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विभागातील म्हणी व त्याचा अर्थ हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणी कशाला म्हणतात आणि म्हणीचा अर्थ काय आहे आणि म्हणी कुठे कुठे वापरले जातात हे आपण आज शिकणार आहोत. म्हणी म्हणजे सोपी, ठोस, पारंपरिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती असते. म्हणीमध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य, उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारात मार्मिकता असते. जे वाक्य किंवा वाचन वारंवार म्हणण्यात येते किंवा वचन म्हणण्यात येते ती म्हण होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार विचार, नानाविध म्हणजे वेगवेगळ्या चालीरीती, विविध प्रकारच्या चालीरीती, निरनिराळी नातीगोती इत्यादींचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. भाषेचे सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच बोलणे, लिखाण प्रभावी करण्यासाठी अनेक वेळा आपण साध्या वाक्यांऐवजी छोट्या, चटकदार पण बोधप्रद वाक्यांचा वापर करतो. मराठी भाषेमध्ये याचा फार वापर केला जातो, जे भाषेचे सौंदर्य वाढवते आणि एक चटकदार बोधप्रद वाक्य तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा मनोरंजक पण अर्थपूर्ण वाक्यांना म्हणी असे म्हणतात. म्हण हा विषय मनोरंजक आहे. अगदी रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या खान तशी माती, दुरून डोंगर साजरे अशा म्हणींचा अभ्यास केला तर म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन हा त्याचा प्रभावी गुण लक्षात येईल. एखादा मुद्दा साध्या शब्दात मांडण्यापेक्षा म्हणीच्या आधारे मांडल्यास तो अधिक प्रभावीपणे समजतो. आपण पाहतो की आपली जी जुनी लोक आहेत, म्हातारी लोक आहेत, बोलता बोलता एखादी म्हण वापरून टाकतात. तशाच प्रकारे काही थोडक्यात म्हण म्हणजे कायम लक्षात राहील असे ज्ञानपूर्ण वचन असते. म्हणीच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने थोडक्या शब्दातून ज्ञान देता येते, जे सर्वांना सहज पद्धतीने सहज समजते. त्यांच्या सततच्या वापरातूनच त्यांच्यातील ज्ञानाच्या सत्यतेचा पडताळा येतो. म्हणीमध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे तो सर्वांनाच मान्य असतो, म्हणजे त्यास लोकसंमती असते. उदाहरणार्थ, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे असा आहे. साध्या भाषेत सांगण्याऐवजी म्हणीद्वारे हाच विशिष्ट अर्थ व्यक्त केला जातो, जो लोकांना मान्य असतो. म्हणीमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. ती त्या भाषेची भूषणे किंवा अलंकार असतात. मित्रांनो, म्हण जशी आहे तसा जर अर्थ पकडला तर तो वेगळाच अर्थ होतो. तर याच्यामध्ये एक त्यांनी उदाहरणार्थ घरोघरी मातीच्या चुली, आता घरोघरी मातीच्या चुली आहेत असा जर अर्थ पकडला तर तो वेगळा असतो. आणि घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ म्हणजेच की सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे, जैसे थे असणे. तर आपण म्हणींना सुरुवात करूयात. काही म्हणी तुम्हाला चित्राद्वारे समजवण्याचा मी प्रयत्न केला आहे. अशा खूप म्हणी आहेत, आपण एक एक म्हणी अभ्यासूयात. बघा, आता म्हणीवर विचारले जाणारे प्रश्न. आता तुम्हाला पेपरमध्ये काय विचारू शकतात म्हणीबद्दल? एक तर म्हणी पूर्ण करा, वाक्यात उपयोग करा, म्हणीचा अर्थ सांगा किंवा मराठी म्हणी ओळखा. तुम्हाला त्या म्हणी ज्या आहेत त्या अर्धवट दिल्या जातात, त्या पूर्ण करा, किंवा म्हणी दिल्या जातात त्या वाक्यात उपयोग करून दाखवायच्या असतात. म्हणीचा अर्थ सांगायचा असतो किंवा मराठी म्हणी ओळखा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये दिले जातात. आपण म्हणीला सुरुवात करूया. बघा, अगं अगं म्हशी मला कोठे नेशी. अगं अगं म्हशी मला कोठे नेशी अशी जर म्हण आली तर त्याचा अर्थ शब्दशः न घेता त्याचा वेगळा अर्थ असतो.
तो आपण समजून घेऊया. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. पी हळद हो गोरी म्हणजेच उतावळेपणा दाखवणे. आपला हात जगन्नाथ याचा अर्थ काय? आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपण बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्तींकडून अशा म्हणी ऐकलेल्या आहेत. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी व्यक्ती कष्ट करत असेल आणि आपण नुसतेच सल्ले देत असेल तर आपण तो कष्ट करणारा व्यक्ती काय म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही की या फील्डमध्ये किंवा या व्यवसायामध्ये किती कष्ट आहे. त्याच्यामुळंच ही म्हण वापरली जाते की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अति तेथे माती. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक काय होतं? त्याचं माती होती, म्हणजे त्याचा दुष्परिणाम होतो, वाईट होतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर याचा अर्थ काय? की 2 पैकी 1 पर्याय निवडणे. आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा हे आपण म्हण ऐकलीही असेल की आपण एखादी गोष्ट केलेली असते आणि त्याच्यावर अधिकार दुसरा दाखवतो तेव्हा त्याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा. आपण सगळं कष्ट करणार आणि क्रेडिट कोणी आणखी दुसरे नेणार. त्यालाच म्हणतात दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे याचा अर्थ आहे की प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्ख सल्ला देणारा. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आईजीच्या जीवावर बाईजी उदार याचा अर्थ आहे की दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. एखाद्या दुसऱ्याच्या संपत्तीवर त्याचा खर्च करून ऐशोआराम करणे त्यालाच म्हणतात आईजीच्या जीवावर बाईजी उदार. नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे स्वतः काही चांगलं करता येत नाही पण दुसऱ्यांवर दोष दाखवणे. स्वतःला जेव्हा चांगले काम करता येत नसेल किंवा समजा की तुम्हाला एखादं काही काम दिलंय तर येत नाही, काहीतरी वेगळं कारण सांगणे त्याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. दुसऱ्यांमध्ये दोष दाखवणे. पुढे पहा. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. अशा बऱ्याच वेळेस तुमच्या जीवनात अशा व्यक्ती येऊनही गेल्या असतील की फक्त स्वतःचाच फायदा काढून घेतात, साधून घेतात. त्यालाच ही म्हण उपयोगी येते, आपल्याच पोळीवर तूप ओढणे. 36चा आकडा. आता ही तर म्हण खूप प्रसिद्ध आहे. 36चा आकडा आहे माझा, त्याचा 36चा आकडा. 36चा आकडा म्हणजे काय? विरुद्ध मत असणे, नेहमीच न जुळणे. कितीही तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याचा 36चा आकडा असतो, त्यांचं एकमेकाशी जुळत नाही. पुढे पहा. आंधळे दळतं कुत्र पीठ खातं. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. तेरड्याचा रंग 3 दिवस. तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणजे एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून ते बंद पडणे, अचानक बंद पडतं, त्यालाच म्हणतात तेरड्याचा रंग 3 दिवस. आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. आधी काय करायची? पोटाची सोय पाहावी आणि नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. असं आपल्या जीवनात कधीतरी घडलं असेल की ज्याची आपल्याला गरज नसते पण कधी कधी काय होतं की त्या माणसाची कधीतरी गरज भासते.
त्यामुळंच अडलाहरी गाढवाचे पायधरी. एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे एक अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे. आपण आपल्या आईवडिलांना काहीतरी मागतो आणि आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त मिळते. आपण अपेक्षा कमी ह्याची करतो पण आपल्याला जास्त मिळते, तेव्हा अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे म्हणजेच आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ काय? जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. असे कित्येक जण असतात की अतिशहाणपणा करायला जातात पण त्यांचे काम सफल होत नाही, मुळीच काम होत नाही. पुढे पहा, आधी शिदोरी मग जेजुरी. आधी शिदोरी मग जेजुरी. आधी भोजन मग देवपूजा असं म्हण आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणजे संकट अधिक आणखीन भर. आपल्या परिवारावर काही संकट आलेलं असतं आणि बऱ्याच गोष्टी आणखीन पैसे पे करायचं किंवा आपल्याला आपल्या घरावर संकट आलेले असते पैशाचे आणि परत त्याच्यावरून काय असतं की आपल्याला याचे हप्ते त्याचे हप्ते भरायचे आलेले असतात. त्यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना, संकटात अधिक भर. असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. हे आपण आपल्या परिवारात अनुभवतो, आपल्या मित्रपरिवारात अनुभवतो, आपल्या आसपासच्या वातावरणात अनुभवतो की ज्याच्याकडे खूप जास्त असते, काहीतरी फायदा मिळणार असतो की त्याच्याकडे लोक काय होतात, जमतात. नव्याचे 9 दिवस हे आपण प्रत्येक वेळेस आपल्या घरामध्ये वापरला जाणारा एक म्हण आहे की आपण बघतो की पुस्तकं नवीन आणले आहेत, आपण एखादी वस्तू नवीन आणली आहे ती वापरायची, खूप छानपणे वापरायची, अचानक मग त्याला महिना झाला किंवा 10-12 दिवस उलटून गेले की त्याला फेकून द्यायचं, त्याला बघायचं नाही. म्हणजे नवेपणा असतानाच त्याचे कौतुक, नंतर काय ते टिकत नाही. किंवा एखादी गोष्ट आपण चालू करतो, एकदम उत्साहाने चालू करतो आणि फक्त थोड्या दिवस ते उत्साहाने करतो आणि बंद करतो. म्हणजे ते नवीन असताना चालू करणे, स्टार्टिंग चालू असणे आणि नंतर त्याच्याकडं लक्ष न देणे म्हणजेच नव्याचे 9 दिवस. आचार भ्रष्टी सदा कष्टी. आचार भ्रष्टी सदा कष्टी. ज्याचे आचार विचार चांगलेच नसतात तो नेहमी काय असतो, दुःखी असतो. हे लक्षात ठेवण्याची म्हण आहे की ज्याच्या माइंडमध्ये, ज्याच्या बुद्धीमध्ये जर विचारच चांगले नसतील, आचार विचार चांगले नसतील, विचारशक्तीच चांगली नसेल तर तो नेहमीच काय असतो, दुःखी असतो. वासरात लंगडी गाय शहाणी. अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो. ज्याला काहीच येत नाही, एखाद्या ग्रुपमध्ये ज्याला काहीच येत नाही, काहीच ज्ञान नाही आणि त्याच्यामधील एखादा व्यक्ती जर शहाणा असेल, थोडंसं ज्ञान असेल, थोडं बहुत ज्ञान असेल तर काय असतं, तोच शहाणा समजला जातो त्याच्यामध्ये. त्यामुळं ही म्हण वापरली जाते, वासरात लंगडी गाय शहाणी. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. स्वतःचे चांगले आणि दुसऱ्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असते. आपल्या घरात आपल्या मुलाचं झाकून घ्यायचं आणि दुसऱ्यांचं वाईटपणा दाखवणं. आपला मुलगा कसा आहे हे दुर्लक्ष करता आपलं सगळं चांगलं, आपलं जे करेल ते चांगलं आणि दुसऱ्यांचं चांगलं असून सुद्धा त्याला वाईट सांगणे किंवा वाईट म्हणणे, त्याला काय म्हणतात, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. एखाद्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्यांना ब्लेमिंग करतो, दुसऱ्यांना दोष देतो, तीच वाईट गोष्ट आपल्यात असणे, त्यालाच ही म्हण वापरली जाते, आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. बघा, रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार. काम भरपूर आणि वेळ कमी. असं आपल्याला किती वेळा तर घडलंय की आपल्याला होमवर्क खूप दिलेला असतो आणि टाईम किती असतो, कमी असतो. म्हणजेच रात्र थोडी सोंगे फार. आधी बुद्धी
जाते, नंतर लक्ष्मी जाते. आधी बुद्धी जाते आणि नंतर लक्ष्मी जाते. याचा अर्थ काय? अगोदर आचरण बिघडते, आचरण बिहेवियर. अगोदर आचरण बिघडते, नंतर दशा बदलते. नाकाचा बाल असणे म्हणजे त्यालाच काय म्हणतात? ती व्यक्ती अत्यंत प्रिय असणे. अचाट खाणे माणसात जाणे, मसनात जाणे. अचाट खाणे मसनात जाणे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम काय होतो? वाईट होतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास तो परिणाम काय होतो? वाईट होतो. अति तेथे माती त्याच्यासारखी ही एक म्हण आहे. अचाट खाणे आणि मसनात जाणे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम काय होतो? वाईट होतो. आई जेवू घालीना बाग भीक मागू देईना. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना. याचा अर्थ काय? दोन्ही बाजूनी अडचण. दोन्ही बाजूने आपल्याला अडचणी निर्माण होतात. यालाच ही म्हण उपयोगी होते. त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की आई आपल्याला जेव घालत नाही आणि बाप म्हणजे वडील आपल्याला भीक मागू देईना. याचा अर्थ घ्यायचा नाही. त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला दोन्हीकडून अडचणी निर्माण होतात. आलिया भोगाशी असावे सादर. कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. कधी कधी आपल्यावर पण परिस्थिती निर्माण होते कधी कधी वाईट, आणि त्याला आपल्याला भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणूनच ही म्हण वापरली जाते की आलिया भोगाशी असावे सादर. आपण पाहतो की लॉकडाऊन आहे, आता हे भोगावंच लागणार आहे, आपल्याला घरात बसावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आलिया भोगाशी असावे सादर. कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ काय? क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. क्षुल्लक म्हणजे छोट्याशा गोष्टीच्या मोबदल्यात छोटीशा आपण गोष्ट किंवा एखाद्याचं काम करणं छोटंसं आणि त्याचा मोबदला खूप मिळणे, लाभ करून घेणे, त्यालाच म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्याला नेहमी आपले घरातील व्यक्ती सांगतात परिस्थितीनुसार आपण वागणे. थोडक्यात म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आपण जर खूप मोठी खर्च काढला आणि आपल्या घरात जे इन्कम आहे, जे पैसा येतो घरात तो कमी आहे आणि आपण काय करतो की जास्त खर्च करत राहतो, त्यालाच म्हणतात अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च अतिरेक न करता तो खर्च प्रमाणात ठेवावा, त्यालाच म्हणतात अंथरूण पाहून पाय पसरावे. कामापुरता मामा. काम साधण्यापुरते गोड बोलणे. अशा आपल्याला बरेच अनुभव आलेले असतील, आपल्या मित्र परिवारात आले असतील, आपल्या पाहुण्यांमध्ये आले असतील की अशा काही व्यक्ती असतात की फक्त आपल्या कामापुरते गोड बोलतात आणि परत आपल्याला विचारत सुद्धा नाही. म्हणूनच त्याला म्हणतात कामापुरता मामा. काम साधण्यापुरते गोड बोलणे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. समजा आपले आई वडील किंवा इतर कोणी एखाद्या फील्डमध्ये असतील आणि त्याच फील्डमध्ये त्यांचा मुलगा असेल आणि त्याचीच चूक झाली, आपण इतरांना त्या गोष्टीबाबत रागवतो, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, आणि त्याच व्यक्तीची जर मुलगा मुलगी जर तीच चूक करत असेल तर आपण काय म्हणतो की आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणी स्थिती निर्माण होते. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आईचा काळ बायकोचा मवाळ. आईचा काळ आणि बायकोचा मवाळ. आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा, त्याला म्हणतात आईचा काळ आणि बायकोचा मवाळ. 8 हात लाकूड आणि 9 हात धिपली. 8 हात लाकूड आणि 9 हात धिपली म्हणजे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. 8 हात लाकूड आणि 9 हात धिपली. आपण बघतो की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखादा साप दिसला असेल. थोडक्यात एका माणसाला किंवा एका व्यक्तीला साप दिसला असेल, छोटासा दिसला असेल, आपण दुसऱ्याला काय सांगतो की एवढा मोठा होता.
तिसरा व्यक्ती काय सांगतो, हे एवढा मोठा होता. म्हणजे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती सांगत बसणे. 8 हात लाकूड आणि 9 हात ढिपली, आळीमिळी गुपचिळी, रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो धनी, अहो रूपम अहो ध्वनी, एकमेकाच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे. इच्छा तेथे मार, इच्छा तेथे मार. एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. म्हणजे इच्छा तिथे शक्ती म्हणतो आपण, इच्छा तिथे युक्ती. अशा बऱ्याच म्हणी आहेत. त्याच प्रकारे ही आहे की एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी आपल्याला मार्ग निघतोच. इकडे आड आणि तिकडे वेल, अशी परिस्थिती आपल्या जीवनात सुद्धा बऱ्याच वेळा निर्मित झाली असेल. दोन्ही बाजूनी अडचणीची परिस्थिती, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, बऱ्याच आपल्याला परिस्थिती निर्माण होते. उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे, म्हणजे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उधारीची पोते 1.25 हात रीते, उधारीची पोते 1.25 हात रीते. उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो, उधारीच्या घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. आता आपण शेवटची स्लाइड पाहूयात. उंदराला मांजर साक्ष, म्हणजे एखादी वाईट कृत्य करताना एकमेकाला साक्ष देणे. आपण पाहतो की हे थोडक्यात झालं. आपण घरातही पाहतो की कधी कधी काय करतो की आई वडील नसताना आपण एखादा पदार्थ करायला जातो आणि तो बिघडतो. मग काय करतो की चुकतं किंवा आपल्याकडून दूध सांडतं, काहीतरी सांडतं. मग ते सगळं आपण मिटवून टाकतो आणि आपल्या बहिणीला सांगतो की काहीही सांगू नको. किंवा एखादी गोष्ट आपण वाईट करतो आणि दुसऱ्याला पण शांत करतो. उंदराला मांजरी साक्ष, म्हणजे वाईट कृत्य त्याच्याकडूनही काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात. म्हणून काय असतं की वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे, की कुणाला न सांगणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, प्रसंगी हास्याचं ठरेल अशा प्रकारचा उतावळापणा दाखवणे. मित्रांनो, काही म्हणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या म्हणींची PDF सुद्धा मी पाठवणार आहे. तर काय करायचं आहे की ह्या म्हणी ज्या आहेत ती तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि त्याचे अर्थही लिहून काढायचे आहेत. मी तुम्हाला आणखीन PDF एक पाठवते, ती सुद्धा PDF मधील म्हणी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत आणि मला पाठवायच्या आहेत. तर ह्या म्हणी ज्या आहेत तुम्हाला ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यासाठी फार उपयोगी पडतात. त्यामुळं नीट अभ्यास करा, नीट वाचा आणि नीट समजून घ्या. काहीही अडचण असेल तर मला विचारू शकता. धन्यवाद.